सखाराम महाराजांची पावनभूमी आपल्या नेतृत्वामध्ये होतंय सगळं कसं बघता? अरे अंमळनेर शिक्षणाची एकेकाळी पंढरी समजणारं अंमळनेर तालुका संत सखाराम महाराजांची पावनभूमी, साने गुरुजींचं या ठिकाणी झालेलं वास्तव्य, कर्मभूमी आणि त्याच्याचबरोबर या तालुक्यामध्ये श्रीमंत प्रताप शेठ यांनी शिक्षणाची या ठिकाणी करून दिलेली आम्हाला सगळ्यांना वाटचाल. या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की साहित्य संमेलनातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढ्या छोट्याशा गावामध्ये हे साहित्य संमेलन भरवलं की ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ शेतीवरती शेतकरी अवलंबून असतो, त्या शेतकऱ्याच्या पुत्रापर्यंत या संमेलनाचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून घेतलेलं पाऊल हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा होतोय, विरोध केला जातोय या साहित्य संमेलनात. अरे आता निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी त्यांचं काम करावं. साहित्यिकांना त्यांच्या त्या विद्रोहातून समजा जर का समाजाला चांगला मेसेज जात असेल तर त्याला आमचा विरोध करण्याचं काही कारण नाही. पण साहित्यिकांचं या ठिकाणी जे ज्ञान या संमेलनाच्या माध्यमातून एक मेजवानीच्या स्वरूपात ज्ञानाची आम्हाला जी प्राप्त होणार आहे त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. समोर आलं पाहिजे ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो. बघा, सत्य समोर येण्याकरताच ईडीच्या समोर गेलं पाहिजे. पॉलिटिकल शो दाखवून आपण सत्य बाहेर लोकांना चुकीचं सांगू शकत नाही. सत्य असत्य हे ईडीच्या आपल्या चौकशीमध्ये ते येईलच. आणि जो आरोप केला जातो की जे विरोधक आहेत त्यांनाच फक्त त्यांना ईडीची कारवाई समोर जावं लागतं. आपण समजा जर का स्वच्छ असणार, आपलं नाणं जर का खणखणीत असेल तर कोणताही पक्ष, कोणतंही सरकार, राज्य असेल, केंद्र सरकार असेल, तुमचं काहीही करू शकत नाही. आपण ईडीच्या पद्धतीने समोर गेलं पाहिजे, ही रास्त अपेक्षा आहे. संजय राऊत म्हणतात की लोकशाहीशिवाय जे आहे पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार नाही, संविधान बदललं जाईल असा टीका जी आहे ती संजय राऊत करतात. संजय राऊत साहेबांना साष्टांग नमस्कार अनेक वेळा घातलेला आहे. सकाळी 10 वाजता त्यांनी TV समोर यायचं. कुठलाच विषय नाही सापडला. पायाखालची वाळू समजा जर का येणाऱ्या निवडणुकांमध्ये पायाखालची वाळू घसरताना दिसत असेल, इलेक्शनमध्ये आपल्याला उमेदवार मिळत नसतील किंवा इलेक्शनचा समोरचा पराभव आपल्याला जर का नजरेत आला असेल तर कुठे ना कुठे आपण EVM मशीनवरती आपण त्याचा तोंडसूक घ्यायचं किंवा लोकशाही राहणार नाही असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला किंवा जमिनीवरती कार्यकर्ते त्यांच्याजवळ राहिलेले नाही. म्हणून या स्वरूपाचे बेबुनियाद आरोप सातत्याने त्यांचं लावणं काम आहे आणि ते करतायत व्यवस्थित. संजय राऊतांनी पुन्हा अजित पवारांना आरोप केले की ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमधनं क्लीन चिट घेऊन आलेले म्हणून. नाही, भाजपाच्या वॉशिंग मशीनमधनं अजितदादा आत्ता समजा साधारण 7 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी आले असतील. मग संजय राऊत साहेब आपला पक्ष किंवा आपली भूमिका 25 वर्ष भाजपबरोबर जर का होती तर मग तुम्ही कुठल्या मशीनमध्ये त्यावेळेला तयार झालेले होते? त्यांनी त्या मागचा काळ आठवावा. भारतीय जनता पार्टीमुळे शिवसेनेला आज त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती यश प्राप्त झालेलं आहे. ते त्यांनी स्मरणात ठेवलं पाहिजे. साठी इच्छुक आहे, काय सांगणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लोकसभा असेल, विधानसभा असेल, आम्ही काही जागांची मागणी करणारच आणि त्या मिळाल्या तर योग्य पद्धतीने काम करू, नाही मिळाल्या तर जो युतीचा उमेदवार असेल त्याचं काम करू. बघा, एक जिल्ह्यामध्ये सध्या चित्र पाहायला मिळते. डॉक्टर उल्हास पाटील भाजपात गेले, संजय गरुड गेले, विरोधकच शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. एकटे खडसेंना घेरल्याचं पाहायला मिळते. 3-4 मंत्री, सगळे आमदार. नाही, खडसेच एकटे शिल्लक राहिलेले आहेत. हे सगळे जाण्यासाठी कारणीभूत कदाचित खडसे साहेबच असतील. खडसे साहेबच एकटे शिल्लक राहतील पक्षामध्ये अशी अवस्था आज राष्ट्रवादीची केली. त्यांनी भारतीय जनता पार्टीची सुद्धा यापूर्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खडसे एकटेच राहतील या जिल्ह्यामध्ये अशी व्यवस्था स्वतः खडसेच करतात. एकटं राहण्याचा निर्णय त्यांचा पक्का आहे. त्यांनाही सत्ताधारी पक्षात घेता येत. तो सत्ताधारी पक्षात घ्यायचा किंवा नाही घ्यायचा तो वरिष्ठांचा निर्णय आहे. मला नाही वाटत त्या स्वरूपाचं निर्णय
येणाऱ्या काळात कधी होईल. अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये मागच्या 10 वर्षापासनं आपण सातत्याने केंद्राचा अर्थसंकल्प बघतोय, देशाचा विकास बघतोय. या अर्थसंकल्पामध्ये पुढच्या 10-15 वर्षाचं जे व्हिजन आहे ते व्हिजन युवकांचं असेल, महिलांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल किंवा भारतामधली असलेली प्रगती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती आपल्याला तो टप्पा गाठायच्या दृष्टिकोनातून हे एक पाऊल उचललेलं असेल. मला आत्मविश्वास आहे की आजचा अर्थसंकल्प केंद्रातला सुद्धा सुरेख असणार आहे आणि नवी दिशा देणारा देशाला असणार आहे. राष्ट्रवादीच्या सुनावणी होणार आहे तर त्यामध्ये शरद पवार जे आहेत ते पक्षाचे सदस्य नसल्याचा एक दावा केला जातोय. एकंदरीत याबाबत काय? नाही, आता कालपर्यंत डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये सुनावणी चाललेली होती. त्या सुनावणीच्या दरम्यान ही सातत्याने चर्चा झाली की राष्ट्रीय अध्यक्षापासून तर गाव पातळी, तालुक्याच्या पातळीपर्यंत जे पदाधिकारी असतात ते पक्षाचे प्राथमिक सदस्य असले पाहिजे. मी ज्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय त्या दिवसापासून आजपर्यंत बहुसंख्य असे नेते होते की त्यांनी प्राथमिक सदस्यत्व घेतलं आहे किंवा नाही याची शंका आहे. आणि तरीसुद्धा ते प्रदेशाध्यक्षापासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जात असतात. तर या बाबतीमध्ये सुनावणीच्या दरम्यान रिस्पॉन्डंट म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडली. त्यामुळे राज्यातले किंवा देशातले जे काही पदाधिकारी नेमले होते ते प्राथमिक सदस्य होते किंवा नाही याचा खुलासा आत्तापर्यंत झालेला नाही. पण जर सदस्य नसतील तर ते अध्यक्षपदापर्यंत कसे जाऊ शकतात? अध्यक्षपदापर्यंत निवडीने गेलं पाहिजे अशी पक्षाची घटना आणि नियम सांगतात. निवडणूक घेऊन निवडीने गेले पाहिजे. बहुसंख्य पदाधिकारी आत्तापर्यंत नेमणुकीने गेलेले आहेत, अपॉइंटेड होते. आणि अपॉइंटेड म्हणजे ती पक्ष संघटनेबरोबर असलेली विसंगती ही प्रामुख्याने माननीय सभापतींच्या, अध्यक्षांच्या समोर ती मांडलेली आहे. शरद पवारांचं तसंच झालं असं वाटतंय तुम्हाला? झालं, घोषणा झालेली आहे हे तर मी बघितलेलं आहे, त्यांची घोषणा झालेली आहे. पण निवडणुकीची प्रक्रिया कुठे पार पडलेली आहे हे मला काही, मी राष्ट्रीय अधिवेशन किंवा युवकांचं त्या ठिकाणी संमेलन जे होतं त्या ठिकाणी गेलो होतो दिल्लीला. निवडणुकीच्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडलेली हे काही मला दिसलेलं नव्हतं. घोषणा झालेली आहे हे नक्की आहे. दादा, मग हे अध्यक्ष म्हणून अथॉराईज नाही असं तुम्हाला वाटतं? ते आता डिसाईड करण्याचं काम इलेक्शन कमिशनचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर ज्या ज्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये आता निर्णय आपल्याला दिसेल. रोहित पवारांवरती ईडीची कारवाई होते. त्यात आरोप केले जात आहे की विरोधकांनी ह्यावरती दावा केला आहे की अनेक आंदोलन देखील त्यानंतर केले. नाही, एक स्पष्ट भूमिका मी माझी कालही मांडली, आजही मांडतो. यापूर्वीसुद्धा अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांवरती ईडीची कारवाई आत्तापर्यंत सातत्याने आपण कधी ना कधी बघितलेली आहे. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जयंत पाटील साहेब असतील, प्राजक्त तनपुरे असतील, यांच्यासारखे अनेक नेत्यांवरती ईडीची कारवाई झाली. पण ते आपली एक थैली घेऊन एकटे गेले. ईडी समोर जे काही म्हणणं असेल ते त्यांनी मांडलं आणि त्या ठिकाणी ईडीला जे त्यांच्या म्हणणं मांडलेलं असेल ते पटलं नाही पटलं याच्याविषयी मला काही कल्पना आहे. कारवाई पुढे काय झाली तेही कल्पना नाही. पण पॉलिटिकल स्टंट आणि पॉलिटिकल शो, एखादं कृत्य आपण खूप काही चांगलं केलेलं आहे असं जनतेसमोर नेणं आणि ईडीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हे काही बरोबर वाटत नाही. हा केवळ फक्त पॉलिटिकल स्टंट किंवा पॉलिटिकल शो चाललेला आहे असंच मला सांगावं असं वाटतं. यापूर्वीचे नेते हे एकटे गेले आणि त्यांना विचारपूस तरी झाली की नाही झाली याची मला शंका आहे.